पुणे जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे। उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी फक्त 3% पाण्याची गरज आहे। त्यामुळे सोलापूरसह उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मावळमधील पवना धरण 86% भरलंय। त्यामुळे इथल्या भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। धरण क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मालेगावच्या वडील रामनगर रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे। रस्ता चिखलमय झाल्यानं ग्रामस्थ तसंच विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय। निधी मंजूर असूनही रस्ता तयार करण्यासाठी टाळाटाळ केली जाते। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुलाबाळांचं बेमुदत उपोषण पुकारलंय। शिर्डीमध्ये संभाजी भिडेंनी साईबाबांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। वारंवार संभाजी भिडे साईबाबांवर अत्यंत खालच्या शब्दात वक्तव्य करत असल्यानं ग्रामस्थांनी साई संस्थानला भिडे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलिसांना तसं निवेदन दिलं आहे। मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नम्मा होम्योपॅथी आरोग्य संजीवनी। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं संभाजी भिडेंविरोधात आंदोलन केलं। भिडेंनी गांधीजींबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं जोरदार विरोध करण्यात आला। भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली। मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी गेल्या 81 दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा वनवास यात्रा आंदोलनात अखेर फूट पडली। मराठा वनवास यात्रेचे मुख्य योगेश केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। सुनील नागणे यांनी तुळजापूरमध्ये पत्रकार परिषद घेत योगेश केदार यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। नाशिकच्या नांदगावमध्ये महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नांदगाव वासियांना अस्वच्छ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। संतप्त महिलांनी नांदगाव संभाजीनगर रस्ता अडवून धरला। दूषित पाण्याच्या बाटल्या हातात घेत नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला। खड्ड्यांमुळे अपघात झालेला एक तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अपघात झालेल्या ठिकाणचे खड्डे भरण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी धडपडतोय। मात्र या तरुणाला महापालिकेत कोणताच अधिकारी प्रतिसाद देत नाही। त्यामुळे खड्डे भरण्यासाठी कोणाकडे तक्रार करावी या विवंचनेत तरुण आहे। शुभम सिंग असं या तरुणाचं नाव आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे